या ठिकाणी होणार आहे। तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी 31 तारखेला सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी जायचं आहे। कारण की एक ही दीक्षा भूमि पे मैंने देखा सारे धाम को, एक ही दीक्षा भूमि पे मैंने देखा सारे धाम को, नाच के राधा मधुबन में खुश करती थी शाम को, हनुमान जी ने फाड़ के सीना दिखाया सीताराम को, लेकिन वक्त आने पर मैं भी कलेजा फाड़ के दिखाऊंगा रमाई भीम को। भाई के गोड बोलून लुटणाऱ्या चोराले हाना, गोड बोलून लुटणाऱ्या चोराले हाना, नंतर मिमी म्हणणाऱ्या शिर जोराले हाना। मनोज राजा आमचे प्रश्न संसदेत न मांडणाऱ्या पहिले धरून 121 खासदार आले हाना। साहेब भाई पुरोहितांनी वैदिकांचं कोणीच बोलत नाही है हो, किती मोर्चे काढले बरं। तुम्ही विचार करा, लॉकडाऊन मध्ये एक क्लिप तुम्ही बघितली असेल, लॉकडाऊन मध्ये नागपूर मध्ये साहेब त्यावेळेस पाईपलाईन खोदकाम चालू होतं, त्या पाईपलाईन खोदकामामध्ये महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती जमिनीतून निघाली। तुम्ही याचा विचार करा, तुम्ही जिथं बसले आहे का नाही, जिथं तुम्ही बसले आहात तिथं जरी खोदकाम केलं तर त्याच्या खालून बुद्धाची मूर्ती निघते। कारण की हा देश कोणाचा आहे? कोणाचा आहे? बुद्धाचा आहे। नागपूरच्या पाईप लाईन खोदकामात बुद्धाची मूर्ती निघाली, त्याही ठिकाणी या मनोवादी लोकांनी बिझनेस चालू केला। बिझनेस कोणता? साहेब काय करावं, या भारताची परिस्थिती आहे। 84,000 बुद्ध विहार बांधले, स्तूप बांधले, लेण्या बांधल्यात, कुठं गेले? गायब झाल्या काय भारतातून? काय समजेन असे झालं। बरं या भारताची परिस्थिती अशी आहे मावल्यांनो के टू व्हीलर वर अशोक चक्र असलं तर लोक म्हणतात बुद्धाचा मुलगा आहे, 4 व्हीलर वर अशोक चक्र असलं तर लोक म्हणतात बुद्धाची गाडी आहे, घरावर अशोक चक्र असलं तर लोक म्हणतात बुद्धाचं काय घर आहे। अबे मग हलकट बेईमान हो, हे तिरंगा अशोक चक्र आहे, मग तुम्ही हे का बरं म्हणत ना का बुद्धाचा देश आहे म्हणून? याची लाज वाटते, चिमटा बसते म्हणून तो म्हणतो बिझनेसच आहे नुसता। पटनाकर पंजाब त्या मायचा आपण डायरेक्ट बोलतो, कोणाच्या बाबाला भेट नाही रे भाऊ। कारण बोलण्याचा अधिकार भारतीय संविधान देते, कॉन्स्टिट्यूशन देते। 10 दिवस बकरी सारखं जीवन जगू नका, 1 दिवस वाघासारखं जीवन जगा, किती मोठा स्वाभिमान आहे। कारण की कत्ल करके भिक्खुओं का जश्न मनाने वालों, कत्ल करके भिक्खुओं का जश्न मनाने वालों, अपने झूठे पाखंडी कहानी बनाने वालों, मनोज राजा बुद्ध विहार में ताबा बता रहे हैं, अबे विष्णु को बुद्ध का अवतार बनाने वालों। तुम्ही जर बाबा महाकारुणी तथागत भगवान को, मी हे जातीवादपणा नाही पण ही रियालिटी आहे। तुम्ही जर महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना विष्णूचा अवतार म्हणता, तुम्ही भगवान बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणता, कितवा अवतार आहे भगवान बुद्ध विष्णूचा? कितवा म्हणतात? 9वा अवतार म्हणतात साहेब। पण भगवान बुद्ध जर विष्णूचा अवतार आहे, मग तुमच्या घरात भगवान बुद्धाची मूर्ती का दिसत नाही? भगवान बुद्ध जर विष्णूचा अवतार आहे तर राम मंदिराची स्थापना झाली, त्या ठिकाणी बुद्धाची मूर्ती का नाही? तिथं त्रिशरण पंचशील का घेतल्या जात नाही? तुम्ही म्हणता ना बुद्धाचा विष्णूचा अवतार आहे, घेत नाही। याचं कारण काय आहे? कारण की भाऊ जी चलो बुद्ध की ओर,
क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. चलो बुद्ध की ओर म्हणून तर म्हणतोय पुरोहित वैदिकांचं तोंड शिवलं का साऱ्यांचं. पुरोहित वैदिकांचं साहेब तोंड शिवलं का साऱ्यांचं. अबे बुद्धाच्या विहारामध्ये बौद्धांच्या विहारामध्ये या बौद्धांच्या विहारामध्ये काय काम शेंडीवाल्यांचं. पुरोहित लोक म्हणतील भाऊ तुम्हाला इथं शेंडी आहे पण हे टावर नाहीये साहेब. पुरोहित वैदिकांचं हे केस येतात त्यांनी समोर त्याच्यामुळे पुरोहित वैदिकांचं शिवभाऊ तोंड शिवलं का साऱ्यांचं. अबे बुद्धाच्या बौद्धांच्या विहारामध्ये काय काम या नीच नीतीचं मनुस्मृतीचं अबे तोंड फुटलं पाहिजे. आदरणीय RSF चे अध्यक्ष योगेंद्र भाऊ रामटेके यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली. या नीच नीतीचं मनुस्मृतीचं तोंड फुटलं पाहिजे. आणि मग अरे बुद्धाचा विहार महाबोधी बुद्धा कॅमेरा आले भाऊ तुला जर चॅलेंज चालवायचं असेल तर बुद्ध दाखव. बुद्धाचा विहार महाबोधी बौद्धांना पाहिजे. बुद्धाचा विहार महाबोधी बौद्धांना जोरात म्हणा पाहिजेच भेटलंच पाहिजे. आपल्या हक्काचा आहे ते आपल्या अधिकाराचा साहेब. अरे बुद्धाचा विहार महाबोधी बौद्धांना